मी सर्वप्रथम आपण सर्वांचं शब्दसुमनाने स्वागत करतो आणि आपण आज हा कार्यक्रम आयोजित केला त्या कार्यक्रमाला आपण त्यांना निमंत्रण दिल्यानंतर त्याचा मान राखून पाटील मॅडम या ठिकाणी उपस्थित होतात त्यांचे सुद्धा शब्दसुमनाने स्वागत करतो. महिला मंडळाच्या अध्यक्षा नारळ पंचायत आणि मॅडमने 6 विषयांबरोबर एक 7वा विषय म्हणजे हस्तकला हा एक विषय शिकवला. जेव्हा पहिली व दुसरीला असताना मॅडम आम्हाला शिकवायच्या तेव्हा शनिवारची शाळा असताना आम्हाला मॅडम नमस्कार माझी नाव संजय मी आता 5वी शिकत आहे. मॅडमची आधी ख्याती होती की किती शाळा अंगणवाडीतला ढ मुलगा होत्या तो त्याला काही समजत नसू दे परंतु त्याला कसं काढवायचं आणि कसं त्याला वळणात आणायचं हे आमच्या पाटील मॅडमकडून शिकावं. मला काही आता फुटत नाहीये परंतु एवढं सांगेल की पाटील मॅडम सारख्या मॅडमने आमच्या इथं अजून राहावंसं असं वाटत होतं कारण त्याचा स्वभाव आणि आमच्या जवळजवळ मी 20 वर्ष माती स्नेहसंबंधाचा खजिना असून सुद्धा त्यांनी एवढी मुलांना जडणघडण शिकवली होती की मुलांना मोठ्या माणसाचं कसं वागावं लहानांपर्यंत कसं वागावं आणि मुलांना चांगलं वळण आणि चांगली वागणूक वर्तणूक म्हणतात ना हाच खरा परमार्थ असतो जो मुलांना नेहमीप्रमाणे आपल्या विषयामध्ये गुंतवून ठेवून त्यांना कलेची पण भावना देऊन आणि त्यांना वेगळं वळण लावून आता करिश्मा सुद्धा म्हणाली की 6 विषय सोडून आम्हाला 7वा विषय म्हणजे टाकाऊ वस्तूपासून टिकाऊ वस्तू सुद्धा कशा मुलांनी बनवाव्या आणि त्या घरोघरी आपण आचरणात आणाव्या हे पाटील मॅडमकडून शिकायला मिळतंय. तर अशाच पाटील मॅडम आता त्यांच्या काही कारणास्तव त्यांनी तिकडे बदली करून घेतली हे मान्य आहे आम्हाला परंतु खरं मॅडम हे तुमचं पुण्य आहे की आमची रिया सुद्धा हेच म्हणत होती आणि ती दुपार सांगत होती की पाटील मॅडम सारख्या मॅडम या ठिकाणी हव्या होत्या आणि मी आजच्या 12वी नंतर जी बीएची मीटिंग करते ते खरोखर मला पाया मजबूत केला पाटील मॅडमने. अशाच मॅडम आमच्या शाळेतून निघून जाते याच आम्हाला दुःख होते आणि मी गाव विकास समिती यांच्याकडून 2 शब्द बोलण्याची मला संधी दिली त्याबद्दल मी सांगितले आभार मानून माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. त्या मुलांना कसं जवळ करायचं मॅडमने अगदी मला म्हणजे माझ्या मुलाचे गुण असायचे की मॅडम माझ्यासोबत असं वाटतं तसं वाटतं हे मी त्यांच्याशी शेअर करायची पण त्या मला नेहमी सांगायचे की त्याच्याशी कसं वागा की तो तुम्हाला अवॉइड करणार नाही. बस मी एवढंच सांगते. तुम्हाला आम्ही कधी विसरू शकत नाही तसे पोरं नाही विसरू शकत तसे आम्ही सुद्धा नाही विसरू शकत कारण तुमच्याकडून शिकण्यासारखं खूप आहे जरी कारण आम्ही तिघे पण जे तुम्ही वेगळं आमच्या तर छोट्या भगिनी असतात आणि त्या भगिनीची आता खूप या शाळेमध्ये आता गरज आता आम्हाला खूप पाहत आहे आणि त्या कुठलाही उपक्रम असेल त्या उपक्रमामध्ये प्रत्येक आपल्या शाळेची जी आठवण असेल अमृत शाळेची असेल तर ती प्रथमतः कुठला उपक्रम घ्यायचा त्या चर्चा करून त्या मॅडम त्या ठिकाणी राबवत असतात. पाटील मॅडम त्यांच्या कामाचा कसा ज्या ठिकाणी ते गेल्या त्या ठिकाणी निश्चित उमटून हे सगळ्यांना आपल्याला खात्री जातील त्या ठिकाणी त्यांच्या कामाचा कसा उमटतो त्यांना तिथे काम करण्यासाठी मी शुभेच्छा देतो. सगळ्यांची मनं दाटून आली भावना खूप अनावर आहे ते या विद्यार्थ्यांचं तर ते सगळं त्या दिवशीच्या रडारड 23 तारखेलाच बघितली होती ज्या दिवशी इथून गेल्या आणि आज सुद्धा ती आहे. कधी येतात मॅडम कधी येतात रोज विद्यार्थी विचारायचे. तर असं प्रेम प्रत्येक शिक्षकाच्या वाट्याला येऊ आणि त्यांना त्यांच्या नवीन शाळेच्या ठिकाणी चांगलं काम करण्याची प्रेरणा मिळू. त्यांच्या कुटुंबामध्ये ते गेलेले आहेत. बदली आता त्यांना जी घ्यावी लागली ती त्यांच्या कौटुंबिक अडचणीच तो व्यक्ती त्यांचा मुलगा त्या ठिकाणी जातो. प्रत्येकाला आपण कुटुंबामध्ये जावं असं वाटत असतं त्याप्रमाणे त्या गेलेल्या आहेत. सर्वांचं प्रेम होतं त्या प्रेमाने कुठेतरी बांधून ठेवलं होतं मला आणि म्हणून त्या प्रेमापोटी मी
आपण सर्वांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला आणि प्रेम दिलं त्यामुळेच मी या ठिकाणी एवढं काम करू शकले. आणि हस्तकला किंवा कार्याण वगैरे हे मला पूर्वीपासून मला ह्या कलांची आवड आहे. तोरणं बनवणं, मायक्रॉनच्या वस्तू बनवणं. मी सुट्टीमध्ये रिकामी नसते, काही ना काहीतरी मला बनवावं असं वाटतं आणि त्या वस्तू मी करत असते. आणि मला असं वाटतं की मला जे येते ते माझ्या विद्यार्थ्यांना मला देता आलं पाहिजे. मी कधीही माझी मुलं आणि माझे विद्यार्थी यामध्ये कधीही असं म्हणजे माझ्या मुलाला जे काही शिकवलं मी लहानापासून ते सर्व गुण ह्या मुलांच्यात यावेत असं आईच्या भावनेने नेहमी काम करण्याचा प्रयत्न आणि जिथे जाईल तिथे प्रामाणिकपणे काम करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. आणि हीच मला वाटते माझ्या कामाची पोचपावती आज तुमच्याकडून मला ऐकायला मिळाली.